भिक्षा कुठं मागायला गेले म्हणले स्वतःच्याच बहिणीच्या घरी निरंजन 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 अलक निरंजन भिक्षा देई। भिक्षा घ्यायची बी तर सुरुवात घरातल्या माणसापासून करायची। काय म्हणला असन तो जीव, एवढा मोठा राजा आज भक्तीत नाहतोय डुबतोय। तो जर राजा बघितला तर रावणापर्यंत संपत्ती जादा होती। तुम्हाला रावणच माहित आहे, रावण काहीच नव्हता गोपीचंद राजा समोर। गोपीचंद गुरुची बोला राज्य सोडून गोसावी झाला। गेला पट्टण नगरी ते श्रीराजापर्यंत, श्रीराजापासून तर गडबंगाल पर्यंत एवढी मोठी व्यापलेली भूमी ही गोपीचंद राजाची होती। पण गोपीचंद गुरुची बोला राज्य सोडून गोसावी झाला। कारण का झाला या ठिकाणी म्हटले भगवंताची त्याची सांगड झाली। आपली आणि भगवंताची सांगड करू भजनाना, भजनाना करू भजनाना। सर्व टाळी वाजतील, ज्यांना ज्यांना हातासून ते बी वाजतील। कुमार